काव्यरसिक हो नमस्कार। आज 28 एप्रिल 2020। लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणे अशक्यच आहे। आपण एकमेकांना भेटू शकत नाही, सभा संमेलनं घेऊ शकत नाही। याच विचारातून ही यूट्यूब ऑनलाईन लाईव्ह कवी संमेलनाची संकल्पना समोर आली। ऑनलाईन यूट्यूब कवी संमेलनातून आपण अवघा महाराष्ट्र जोडू शकलो। मला आशा आहे ही ऑनलाईन यूट्यूब लाईव्ह कवी संमेलनाची संकल्पना आपणास नक्कीच आवडेल। चला तर रसिक हो, वळूया आजच्या आपल्या कार्यक्रमाकडे। तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण सूचना। आपण घेत असलेले ऑनलाईन कवी संमेलन वीज पुरवठ्यावर अवलंबून असल्याने आणि काही तांत्रिक अडचणी आल्यास, वीज पुरवठा खंडित झाल्यास कार्यक्रमात व्यत्यय येऊ शकतो, परंतु लाईट आल्यानंतर कार्यक्रम पूर्ववत सुरू होईल। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाविषयी सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांच्या शब्दात सांगायचे तर, होऊ दे जरा उशीर, होऊ दे जरा उशीर, सोडतोस का धीर, होऊ दे जरा उशीर, सोडतोस का धीर, रात संपता पहाट होई रे पुन्हा, होऊ दे जरा उशीर, सोडतोस का धीर, रात संपता पहाट होई रे पुन्हा, हो देवाक काळजी रे, हो देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे। रिद्धी सिद्धीसह येई गजानन, रिद्धी सिद्धीसह येई गजानन, अन्य नको वरदान, गणेशा वंदन कर स्वीकार, गणेशा वंदन कर स्वीकार, तुझ्या कृपेची व्हावी उधळण, अन्य नको वरदान, गणेशा वंदन कर स्वीकार। काव्यरसिक हो, चला तर मग श्री गणेशाला वंदन करून आजच्या या देवाक काळजी रे या अभिजात काव्य मैफिलीचा शुभारंभ करूया। कार्यक्रमाची रूपरेषा अशी राहील। प्रथम सर्व मान्यवर दीप प्रज्वलन करून या काव्य मैफिलीचा शुभारंभ करतील। नंतर साहित्य दीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय ज्योत्स्नाताई चांदगुडे आपले प्रास्ताविक सादर करतील। त्यानंतर या कार्यक्रमाला लाभलेले आपले सन्माननीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट विलास अत्रे सर आपले अध्यक्षीय भाषण करतील आणि त्यांच्या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात होईल। त्यानंतर सर्व सहभागी मान्यवर कवी आपल्या रचनांचे सादरीकरण करतील। शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होईल। आता मी मान्यवरांना दीप प्रज्वलनाची विनंती करते। तमसो मा ज्योतिर्गमय, ज्ञानदीप प्रज्वलित करता तिमिर लोप पावतो, साहित्याचे सेवक आम्ही दाही दिशेला धावतो, मनाची ये राऊळात विराजली शब्दमूर्ती, मनाची ये राऊळात विराजली शब्दमूर्ती, वाणी तल्लीन होऊन गाते सुरेल शब्दार्थी, वाणी तल्लीन होऊन गाते सुरेल शब्दार्थी। मान्यवरांचे आभार। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत आहेत माननीय ज्योत्स्नाताई चांदगुडे। ताईंचे तेजस्वला, नाद अनाहत, जीवन मृत्यू हे 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत। याशिवाय लहान मुलांसाठी त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत। ताईंची एकूण 10 पुस्तके प्रकाशित आहेत। साहित्य दीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय ज्योत्स्नाताई चांदगुडे यांना मी विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। नमस्कार। साहित्य दीप प्रतिष्ठानच्या 128व्या कार्यक्रमात मी ज्योत्स्ना चांदगुडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। खरं म्हणजे आजचा हा आमचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम। बरोबर 10 वर्षापूर्वी म्हणजे 2010 साली एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमच्या संस्थेची सुरुवात झाली, स्थापना झाली। सुप्रसिद्ध कवी आणि गझलकार अनिल कांबळे यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून या संस्थेची सुरुवात झाली। या संस्थेचे कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर आणि मी, आम्ही दोघांनी तेव्हापासून आज तागायत या संस्थेचं कामकाज चालू ठेवलं। आमच्या मागे आधारस्तंभ म्हणून खंबीरपणे उभे राहिले ते आमचे सर्व साहित्य दीप प्रतिष्ठानचे सल्लागार
ज्यात प्रामुख्याने प्राध्यापक मिलिंद जोशी सर, जे साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत, ॲडव्होकेट विलास अत्रे, सुप्रसिद्ध कवी विसू चव्हाण, सुप्रसिद्ध गझलकार राजेंद्र शहा आणि पंडित डॉक्टर संदीप अवचट, जे उत्तम कवीही आहेत, आणि माननीय सुप्रसिद्ध उद्योजक चंद्रशेखर मोरे. ह्या सगळ्या सल्लागारांच्या आधारावरच आमच्या साहित्यदीप प्रतिष्ठानचा डोलारा उभा आहे. त्याचप्रमाणे आम्हाला कार्यकारी संचालक म्हणून लाभलेल्या प्रतिभाताई पवार, माधुरी गयावळ, सतीश गयावळ, उदय कुलकर्णी आणि विजय शेंडगे यांचीही भरभक्कम अशी साथ मिळत आहे आणि त्या आधारावरच आमचं कामकाज जे आहे हे चालू आहे. साहित्यदीप प्रतिष्ठानने आजवर अनेक प्रकारचे कार्यक्रम केले आहेत. त्यात प्रामुख्याने कवी संमेलन, गझल संमेलन, कथा कथन आणि अनेक प्रकारचे पुरस्कार आम्ही देत आहोत. साहित्यदीप पुरस्कार, गझलदीप पुरस्कार, काव्यदीप पुरस्कार आणि कथादीप पुरस्कार, त्याचप्रमाणे कलादीप पुरस्कार, शिक्षकदीप पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार आमच्या संस्थेमार्फत आम्ही देत असतो. दरवर्षी आमच्या संस्थेमार्फत आम्ही साधारणपणे 50 विद्यार्थ्यांना दत्तक घेतो आणि त्यांना युनिफॉर्म आणि दप्तर, काही शालोपयोगी वस्तू या दरवर्षी आम्ही सुरुवातीलाच देत असतो. सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून असे काही कार्यक्रम आमच्याकडून होत राहतात. आमच्या संस्थेची ही वाटचाल चालू असताना आज मात्र थोडीशी हुरहुर वाटत होती की आपला कार्यक्रम होतो की नाही. एप्रिल महिना आहे, वर्धापन दिवस आहे आणि लॉकडाऊन आहे. अशा काळामध्ये कार्यक्रम होणं शक्यच नाही. पण नेमकी याच काळामध्ये सीमा गांधी हिची साथ लाभली, तिने सहकार्य केलं आणि त्यातून हा कार्यक्रम उभा राहिला. हुरहुर होती मनात की वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार नाही, पण अतिशय चांगला विषय घेऊन आम्ही आपल्या समोर आलो आहोत, तो म्हणजे देवा काळजी रे. लॉकडाऊनमुळे आपण घरात आहोत, पण घरामध्ये बसूनही आपण एक प्रकारचं वेगळं युद्धच खेळत आहोत. याचं कारण घरात बसणं हाच मुळामध्ये सगळ्यात मोठा नियम पाळणं आहे आणि त्यातूनच आपण सरकारला, शासनाला मदत करत आहोत. आणि हे युद्ध जिंकण्यासाठी आपला हा थोडासा छोटासा हातभार आपण लावत आहोत. डॉक्टर, पोलीस, नर्सेस, सफाई कामगार हे आपल्यासाठी रस्त्यावर उतरून युद्ध करत आहेत. त्यांना जिंकवण्यासाठी आपण घरात बसलं पाहिजे. त्यांना अभिवादन म्हणूनच आपण अशा प्रकारचा हा प्रार्थना स्वरूप कार्यक्रम आज करत आहोत. देवा काळजी रे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सीमा गांधी हिचं प्रचंड सहकार्य लाभलं. मला जेवढ्या अडचणी आल्या त्या वेळेला मी सीमाला फोन केला की ती हसून म्हणायची की थांबा, मी माझ्या मिस्टरांना विचारते, मी माझ्या मुलाला विचारते आणि मग माझ्या शंकांचं ती समाधान करायची. त्यामुळे मी सीमा गांधी हिचे मनापासून आभार मानते. तिचे मिस्टर, तिचा मुलगा यांचेही मी मनापासून आभार मानते. एकूणच गांधी कुटुंबियांचे मनपूर्वक आभार. तसेच हा कार्यक्रम फुलोरा या संस्थेमार्फत होत आहे. फुलोराचे अध्यक्ष संस्थापक माननीय श्री सुनील सातपुते यांचेही मी मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाला ॲडव्होकेट विलास अत्रे सर यांनी मान्यता दिली आणि ते येऊन त्यांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, आपली कविता सादर केली. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. प्रमुख पाहुण्या डॉक्टर स्नेहसुधा कुलकर्णी, प्रमुख पाहुणे माननीय राजेंद्र शहा, प्रमुख पाहुणे संदीप अवचट या सगळ्यांनीच आपल्या कविता सादर केल्या. त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते. प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय विसू चव्हाण सर आणि चंद्रशेखर मोरे उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचे आभार. सर्वच कवींनी आपल्या अतिशय उत्तम अशा कविता या ठिकाणी सादर केल्या. त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानते. सादर करणार आहेतच, म्हणजे दिलेल्या आहेत त्यामुळे सादर केल्या. त्यांचे मनापासून सगळ्यांचे आभार मानते आणि माझं छोटंसं मनोगत मी या ठिकाणी थांबवते. धन्यवाद. धन्यवाद ताई. बीते कल के लिए ईश्वर का शुक्रिया.
पीते कल के लिए ईश्वर का शुक्रिया, आने वाले कल के लिए ईश्वर पर विश्वास। आज का दिन सुंदर हो, हे ईश्वर तुमसे बस यही अरदास, हे ईश्वर तुमसे बस यही अरदास। यानंतर आजच्या आपल्या ऑनलाईन काव्य मैफिलीला लाभलेले माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट विलास अत्रे सरांचा मी आपणास परिचय करून देत आहे। सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट विलास अत्रे सर, गेली 40-45 वर्षांपासून सरांचे काव्यलेखन सुरू आहे। अनेक मासिकांतून सरांच्या कविता प्रकाशित आहेत। सरांचे काव्यलेखन अत्यंत तरल आणि सुंदर असते। घन आले रे हा कविता संग्रह सरांचा प्रकाशित आहे। सर साहित्यदीप प्रतिष्ठानचे सल्लागार आहेत। ऐकूया सरांचे मनोगत। मी माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट विलास अत्रे सरांना विनंती करते आपले अध्यक्षीय भाषण सादर करावे। नमस्कार। ईश्वराप्रमाणे पंचेंद्रियांनाही ज्ञात न होणाऱ्या माझ्या तमाम रसिक बंधूंनो आणि भगिनींनो, साहित्यदीपचा हा आजचा 128वा कार्यक्रम। दर महिन्याला एक साहित्यविषयक कार्यक्रम देणारी ही संस्था, पण आजची परिस्थिती खूप वेगळी आहे। घरात बसून तुम्हाला कविता सुचतीलही, कविता लिहिता येतील, साहित्यिक विषय तुम्ही काही विचारही करू शकाल, पण कार्यक्रम करणं, एकत्र येणं हे मुश्किल आहे। साहित्यदीप ही संस्था दर महिन्याला एक कार्यक्रम देते असं म्हणून जे कोणी त्यांचे हितशत्रू असतील ते जोरात म्हणतील की आता काय हे टिमकी वाजवणार, कुठला कार्यक्रम देणार, घरात बसल्याशिवाय पर्याय नाहीये आणि आता असा कार्यक्रम करू शकत नाही, कसे आले सरळ लाईनीला। पण नाही, साहित्यदीप संस्था ही तशी नाही। साहित्यदीप संस्थेच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे, त्यांचा स्वतः त्या कवयित्री आहेतच आणि अशी सहजासहजी हार जाणारे हे व्यक्तिमत्व नाही। त्यांचा तेजस्वाला हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। या तेजस्वालाच्या त्या कवयित्री आपल्या कविता संग्रहाचं नाव सार्थ नाही करतील तर काय। त्यांच्यावर त्यांचा उजवा हात असलेला धनंजय तळवळकर, त्याचा कप्पा नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। आणि या दोघांच्या मनात, त्या मनाच्या कप्प्यामध्ये काहीतरी नवीन कल्पना आली आणि आजचा कार्यक्रम उभा राहिलेला आहे। जे कोण हितशत्रू म्हणत असतील की आता कसे आले हे सरळ लाईनीमध्ये, त्यांना 100% हे दोघेही म्हणत असतील चुकला तुम्ही, तुमचा अंदाज चुकला, आम्ही लाईनीत आलेलो नाही आहोत, आम्ही ऑनलाईन आलेलो तुमच्याकरता कार्यक्रम घेऊन। आजच्या कार्यक्रमाचा, ह्या कविसंमेलनाचा विषयही फार सुंदर ठेवलेला आहे। कवितेचा विषय प्रार्थना। प्रार्थना या शब्दाचं यमक जुळवत आज ज्या रोगाचा प्रादुर्भाव संबंध जगभर चाललेला आहे त्या रोगाचं मला नाव घ्यायची इच्छा नाहीये। प्रार्थना म्हणजे विनंती, प्रार्थना म्हणजे आराधना, काही पुढे प्रार्थना म्हणजे भक्ती, प्रार्थना म्हणजे धावा। प्रार्थनेचे अनेक अर्थ तुम्हाला घेता येतील। प्रार्थना ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असते, प्रार्थना ही काही मागण्यासाठी असते। प्रार्थना प्राचीन काळापासून सुरू झालेली आणि आतापर्यंत मनुष्य प्रार्थना करत आलेला आहे। ज्ञानेश्वरी संपूर्ण घेऊन झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी जे पसायदान दिलं, त्या पसायदाना इतकी उत्कृष्ट प्रार्थना या जगात दुसरी कुठलीही नाही। बंकिमचंद्रांनी वंदे मातरम लिहिलं, ती प्रार्थनाच आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ने मजसी ने परत मातृभूमीला, ही प्रार्थनाच आहे। आणि आपण जेवायला बसताना वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे असे म्हणतो, ती ही कृतज्ञता व्यक्त करणारी प्रार्थनाच आहे। प्रत्येक साधूंनी, संतांनी, राष्ट्रपुरुषांनी, कवींनी समाजासाठी, देशासाठी जी जी काही मागणी केली आहे त्या सगळ्या प्रार्थनाच आहेत। आज शेतकरी सुद्धा पावसाच्या प्रतीक्षेमध्ये जी मागणी करतो ती पावसासाठी त्यांनी केलेली प्रार्थनाच असते। निराकाराला साकार करण्याची शक्ती या प्रार्थनेत आहे। निराकाराला साकार करण्याची शक्ती या प्रार्थनेत आहे आणि म्हणूनच आजच्या या परिस्थितीमध्ये या प्रार्थनेची गरज आहे। मित्रांनो, साहित्यदीप आज त्यांच्या 128व्या कार्यक्रमाद्वारे हे कवितांचे दीप लावून आलेली आलाबाला टळू आणि समाजाचे भले हो
यासाठी ही प्रार्थना घेऊन आलेले आहेत. त्यांच्या या प्रार्थनांना यश मिळो या शुभेच्छा आणि घरात बसून आलेल्या संकटाला माघारी तुम्ही पाठवा या सदिच्छा देऊन मी आजचं माझं अध्यक्षीय भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट विलास अत्रे सरांना विनंती करते आपली कविता सादर करावी. मित्रांनो, आजच्या कवी संमेलनाचा विषय जो प्रार्थना आहे त्याला धरूनच एक माझी मी काही ओव्या सादर करतोय. ही भक्तांची शक्ती, भक्तीची शक्ती किंवा प्रार्थनेची शक्ती असं काही म्हटलं तरी चालेल. नामयाचे हाती जेवतो सावळा, नामयाचे हाती जेवतो सावळा, जीवीचा जिव्हाळा म्हणून या, जीवीचा जिव्हाळा म्हणून या. जनी संगे करी दळण कांडण, जनी संगे करी दळण कांडण, भक्तांचे हे ऋण फेडावया, भक्तांचे हे ऋण फेडावया. पुंडलिकासाठी सखी विसरला, पुंडलिकासाठी सखी विसरला, कशाला भुलला निराकार, कशाला भुलला निराकार. दामाजीची हुंडी वठवली त्याने, दामाजीची हुंडी वठवली त्याने, कोठले ते देणे देऊ आला, कोठले ते देणे देऊ आला. चोर काळ्या आणि कृपण म्हणती, चोर काळ्या आणि कृपण म्हणती, त्याला नाही क्षिती भक्तांपायी, त्याला नाही क्षिती भक्तांपायी. नाही ज्या आकार साकार सावळा, नाही ज्या आकार साकार सावळा, संतांच्या या बळा पाडनोही, संतांच्या या बळा पाडनोही. नमस्कार. मृगजळाच्या मागोची या काव्य संग्रहातील जात्या तू ईश्वरा कुण्या डोंगराचा ऋषी, बया जनाबाईनं हृदय उकललं तुझ्यापाशी, बया जनाबाईनं हृदय उकललं तुझ्यापाशी. धन्यवाद सर. अतिशय सुंदर ओवी. खरं तर आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी असलेले सर्व मान्यवर कवी आपापल्या क्षेत्रात पारंगत आहेत. त्यांचे लिखाण, त्यांची कविता हाच त्यांचा परिचय आहे. तरीही आपल्या रसिकांसाठी हा त्यांचा अल्पसा परिचय. आता कविता सादर करत आहेत डॉक्टर स्नेहसुधा कुलकर्णी. मी ताईंचा थोडक्यात परिचय करून देते. ताईंचे स्नेहमयी, आत्मभान, मृगजळाच्या मागोती असे 6 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. 100हून अधिक कथा प्रकाशित आहेत. अनेक कादंबऱ्याही ताईंच्या प्रकाशित आहेत. निहार मासिकाच्या प्रकाशन संस्थेच्या त्या प्रकाशिका आहेत. ऐकूया डॉक्टर स्नेहसुधा कुलकर्णी. मृगजळाच्या मागोची या काव्यसंग्रहातील ही कविता आहे. कवितेचे शीर्षक आहे रम्य आहे विश्वसारे. रम्य आहे विश्वसारे तू पाहता, दुःख आहे पेलणारे तू पाहता. रम्य आहे विश्वसारे तू पाहता, दुःख आहे पेलणारे तू पाहता. शोध तू घेऊ पाहता, सौख्य आहे झोपडीत, प्रेम तू देऊ पाहता, प्रेम भरला असमंत. शोध तू घेऊ पाहता, सौख्य आहे झोपडीत, प्रेम तू देऊ पाहता, प्रेम भरला असमंत. स्वर्ग उतरे चांदण्यात तू पाहता, स्वर्ग उतरे चांदण्यात तू पाहता. रम्य आहे विश्वसारे तू पाहता. संकटांची रांग आहे दौलतीचा मोह धरता, आपदांना थांग नाही नित्य चित्ती स्वार्थ स्मरता. संकटांची रांग आहे दौलतीचा मोह धरता, आपदांना थांग नाही नित्य चित्ती स्वार्थ स्मरता. धैर्य आहे त्यागण्यात तू पाहता, धैर्य आहे त्यागण्यात तू पाहता. रम्य आहे विश्वसारे तू पाहता. पाहिले का तू कधी रे पाखरांना शोक करता, ढाईले का आसवांना तरुलताने पर्ण गळता. पाहिले का तू कधी रे पाखरांना शोक करता, ढाईले का आसवांना तरुलताने पर्ण गळता. शौर्य आहे साहण्यात तू पाहता, शौर्य आहे साहण्यात तू पाहता. रम्य आहे विश्वसारे
तू पाहता. जाणला कोणी प्रवास कोठुनी कोठे कसा, चालताना पावलांचा ठेव तू मागे ठसा. जाणला कोणी प्रवास कोठुनी कोठे कसा, चालताना पावलांचा ठेव तू मागे ठसा. कौशल्य कीर्ती साधण्यात तू पाहता. कौशल्य कीर्ती साधण्यात तू पाहता. रम्य आहे विश्व सारे तू पाहता. होतोस तू संभ्रमित मार्ग पुढचा शोधताना, पाहिले का तू सरिता वाट चुकली वाहताना. होतोस तू संभ्रमित मार्ग पुढचा शोधताना, पाहिले का तू सरिता वाट चुकली वाहताना. ध्येय भेटे चालण्यात तू पाहता. ध्येय भेटे चालण्यात तू पाहता. रम्य आहे विश्व सारे तू पाहता. दुःख आहे पेलणारे तू पाहता. धन्यवाद. धन्यवाद ताई. कणाकणातून घ्या कानोसा अवघ्या सृष्टीत. कणाकणातून घ्या कानोसा अवघ्या सृष्टीत. ऐकू येईल सुखमय मंगल प्रेमाचे गीत. विसरून वैकुंठातील यास्तव आसन श्रीमंत. विसरून वैकुंठातील यास्तव आसन श्रीमंत. हृदयामधून राहू लागेल भगवंत. हृदयामधून राहू लागेल भगवंत. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर काव्यरचना. यानंतर मी आपणास सुप्रसिद्ध कवी आणि गझलकार माननीय राजेंद्र शहा यांचा परिचय करून देते. गेल्या 40 वर्षांपासून सरांचा काव्यप्रवास सुरू आहे. अलवार, तरल अशा काव्यरचना यांबरोबरच वैचारिक गझलही त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांचा जपण्यासारखं बरंच काही हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. साहित्यदीप प्रतिष्ठानचे सरसल्लागार आहेत. ऐकूया सुप्रसिद्ध कवी गझलकार माननीय राजेंद्र शहा यांची कविता. नमस्कार, मी राजेंद्र शहा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बघता बघता. आज सर्वजण आपण ज्या परिस्थितीतून चाललो आहोत त्या संदर्भातली ही कविता. काळ रात्रही सरून जाईल बघता बघता. काळ रात्रही सरून जाईल बघता बघता. नव्या युगाची पहाट होईल बघता बघता. काळ रात्रही सरून जाईल बघता बघता. नव्या युगाची पहाट होईल बघता बघता. आज जरी हे असह्य झाले एकाकीपण. आज जरी हे असह्य झाले एकाकीपण. पुन्हा सजवशील तशीच मैफल बघता बघता. नव्या युगाची पहाट होईल बघता बघता. बंद घरांच्या खिडकीपाशी मने थांबली. बंद घरांच्या खिडकीपाशी मने थांबली. घेतील ती पण उंच भरारी बघता बघता. घेतील ती पण उंच भरारी बघता बघता. नव्या युगाची पहाट होईल बघता बघता. मानवतेचा पूल बांधतील शूरवीरते. आज डॉक्टर्स, पोलीस, परिचारिका हे सगळेजण जे करतायत, मानवतेचा पूल बांधतील शूरवीरते. जसा बांधला राम सेतू तो बघता बघता. नव्या युगाची पहाट होईल बघता बघता. कोटी कोटी हृदयांच्या ओठी एकच नारा. आज सर्व भारत हेच बोलतोय. कोटी कोटी हृदयांच्या ओठी एकच नारा. हरवून टाकू विषाणू सह्या बघता बघता. काळ रात्रही सरून जाईल बघता बघता. नव्या युगाची पहाट होईल बघता बघता. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर काव्यरचना. नव्या युगाची पहाट होईल बघता बघता. काळ रात्रही सरून जाईल बघता बघता. धन्यवाद सर. यानंतर मी आपणास परिचय करून देत आहे पंडित, ज्योतिषशास्त्रज्ञ, डॉक्टर संदीप अवचट. हे उत्तम कवी आहेत. त्यांच्या अनेक कविता अनेक मासिकांमधून प्रकाशित आहेत. दूरदर्शनवर त्यांचे कार्यक्रम नेहमीच होत असतात. देशात तसेच विदेशातही त्यांचे कार्यक्रम
सातत्याने होत असतात. साहित्यदीप प्रतिष्ठानचे सरसल्लागार आहेत. ऐकूया त्यांची कविता माननीय संदीप अवचट सर. आयुष्याला माझ्या कधी प्रश्नच नाही पडले, की आयुष्याला माझ्या कधी प्रश्नच नाही पडले, आणि दोस्ती सोडून दुसरे कधी व्यसनही नाही जडले. मी बनवित गेलो वाटा चाकोरी चुकवत सारी. जन्माचे भविष्य माझ्या वेगळेपणाने घडले, की आयुष्याला माझ्या कधी प्रश्नच नाही पडले. मी कधीच थांबलो नव्हतो हा कुणाच साठी केव्हा. मी कधीच थांबलो नव्हतो हा कुणाच साठी केव्हा. काळाचे नशीब अवघे ते माझ्या वाचून अडले. काळाचे नशीब अवघे ते माझ्या वाचून अडले, की आयुष्याला माझ्या कधी प्रश्नच नाही पडले. मी वारा पिऊन जगलो लाटांवर वाहत गेलो. मी वारा पिऊन जगलो लाटांवर वाहत गेलो. अस्तित्वच ढगीत सारे हे ठिणग्या होतच उडले. अस्तित्वच ढगीत सारे हे ठिणग्या होतच उडले, की आयुष्याला माझ्या कधी प्रश्नच नाही पडले. मी दीपस्तंभ होताना उजळल्या दिशा तेजाने. मी दीपस्तंभ होताना उजळल्या दिशा तेजाने. विजयाच्या लख गुणांवर हे निशाण असेल चढले, की आयुष्याला माझ्या कधी प्रश्नच नाही पडले, आणि दोस्ती सोडून दुसरे कधी व्यसनही नाही जडले. धन्यवाद सर. आयुष्याला माझ्या प्रश्नच नाही पडले, अन दोस्ती सोडून दुसरे व्यसन नाही जडले. धन्यवाद. अतिशय सुंदर रचना सर. यानंतर मी आपणास परिचय करून देत आहे कवयित्री माननीय प्रभाताई सोनवणे. ताईंचे अनिकेत, जाईजुई, मृगचांदणी हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या अनेक कविता अनेक मासिकांमधून प्रकाशित आहेत. अभिमानश्री या अंकाच्या ताई संपादिका होत्या. आकाशवाणी व दूरदर्शनवरून सातत्याने त्यांचे कार्यक्रम प्रसारित होत असतात. ऐकूया माननीय कवयित्री प्रभाताई सोनवणे. मी प्रभा सोनवणे एक प्रार्थना सादर करते. येवो प्रचंड शक्ती या प्रार्थनेत माझ्या. येवो प्रचंड शक्ती या प्रार्थनेत माझ्या. येथे पुन्हा नव्याने चैतन्य दे विधात्या. येवो प्रचंड शक्ती या प्रार्थनेत माझ्या. येथे पुन्हा नव्याने चैतन्य दे विधात्या. आयुष्य लागले हे आता इथे पणाला. आयुष्य लागले हे आता इथे पणाला. हे ईश्वरा सख्या ये प्राणास वाचवाया. अगतिक नको करू रे तू धाव पावनाथा. अगतिक नको करू रे तू धाव पावनाथा. साई तुझ्या कृपेची आम्हा मिळोच छाया. लागो तुझ्याच मार्गी ओढाळ चित्तरामा. लागो तुझ्याच मार्गी ओढाळ चित्तरामा. सारी तुझीच बाळे सर्वास रक्षराया. लागो तुझ्याच मार्गी ओढाळ चित्तरामा. सारी तुझीच बाळे सर्वास रक्षराया. हे बंधना तुटावे सांभाळ या जीवाला. हे बंधना तुटावे सांभाळ या जीवाला. देवा तुझ्याच हाती प्रारब्ध सावराया. साऱ्या जगाच साठी मागे न दानदाता. साऱ्या जगाच साठी मागे न दानदाता. आता पुन्हा नव्याने बहरवत सर्व बागा. आता पुन्हा नव्याने बहरवत सर्व बागा. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर काव्यरचना. मूर्ती माझ्या देवाची माऊली या जगाची. मूर्ती माझ्या देवाची माऊली या जगाची. एक वार कृपा करुणी ऐक हाक या लेकराची. ऐक हाक या लेकराची. धन्यवाद ताई. यानंतर मी आपणास परिचय करून देत आहे माननीय कवी प्रमोद खराडे सरांचा. सरांचे समतोल, मनस्पंदन हे कविता संग्रह प्रकाशित असून एकांताचे स्वगत हा ललित लेख प्रकाशित आहे. अतिशय उत्तम गझलकार म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. ऐकूया
त्यांची कविता माननीय प्रमोद खराडे सर. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी प्रमोद खराडे आपणासाठी एक कविता सादर करतो. आपल्या हातात आपलीना दोरी, आपल्या हातात आपलीना दोरी, काचे गळसरी सदोदित. संसार वाटतो आता मज भास, संसार वाटतो आता मज भास, हळूहळू श्वास मंद होतो. थकलेला देह चालत असे मंद, थकलेला देह चालत असे मंद, शांततेचा छंद आता लागो. मनातील सारे थांबवत विकार, मनातील सारे थांबवत विकार, द्यायला नकार जमू लागो. मनातील सारे थांबवत विकार, द्यायला नकार जमू लागो. आणि एकरूप होवो काया वाचा मन, एकरूप होवो काया वाचा मन, जन्म हा अधीन पांडुरंगा. धन्यवाद. धन्यवाद सर. घेतो हिरीदाचा ठाव, ऐका ताटीचे अभंग. एका एका अभंगात उभा केला पांडुरंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. धन्यवाद सर. यानंतर मी आपणास परिचय करून देत आहे कवयित्री सुप्रिया जाधव. सुप्रियाताईंची गझलकार म्हणून ओळख सर्व परिचित आहे. त्यांचा कोशांतर हा कविता संग्रह प्रकाशित आहे. अनेक गझल आंतरजालावर त्यांच्या प्रकाशित आहेत. सातत्याने मासिकांमधून ताईंचे काव्यलेखन सुरू आहे. ऐकूया कवयित्री सुप्रियाताई जाधव यांची कविता. नमस्कार, मी सुप्रिया. खरं तर खूप दिवसांनी साहित्यदीपच्या या कवी संमेलनात हिस्सा घेते, भाग घेते. आपल्याला असं वाटतं या परिस्थितीत की देव आहे की नाही, असेल तर कुठे आहे, तर तसं नाही आहे, देव आहे. आणि या देवाबद्दलच सांगणारी काही देव आहे हे सांगणारी माझी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे तुझ्या दुर्लक्षण्याने लक्ष आहे हेच कळते. पहाटेला दवाचे थेंब येती पापणीवर, पहाटेला दवाचे थेंब येती पापणीवर, उषाला स्वप्न घेऊन कूस इच्छांची बदलते, नवी आशा निराशेच्याच पोटी जन्म घेते, तमाने राज्य केल्यावर खरी सृष्टी उजळते, तुझ्या दुर्लक्षण्याने लक्ष आहे हेच कळते. दुपारी सूर्यकिरणांची प्रखरता तीव्र होते, दुपारी सूर्यकिरणांची प्रखरता तीव्र होते, झळांना सौम्य करण्या आठवांची ढाल धरते, झळांना सौम्य करण्या आठवांची ढाल धरते, जराशा संयमाने, जराशा संयमाने चांगले होणार असते, जराशा संयमाने चांगले होणार असते, उन्हाच्या तीव्रतेने आमराई चक्क फळते, तुझ्या दुर्लक्षण्याने लक्ष आहे हेच कळते. मने उद्विग्न करण्या भक्क संध्याकाळ येते, मने उद्विग्न करण्या भक्क संध्याकाळ येते, जखम हृदयातली भरली तरीही याद छळते, प्रबळ इच्छेमुळे कुठला न कुठला मार्ग निघतो, प्रबळ इच्छेमुळे कुठला न कुठला मार्ग निघतो, प्रकाशाला प्रसवण्या वात समईतील जळते, तुझ्या दुर्लक्षण्याने लक्ष आहे हेच कळते. निराशेला लपेटून गच्च काळी रात्र येते, निराशेला लपेटून गच्च काळी रात्र येते, कळीचे फूल होण्या मात्र एकाकीच झटते, हवे ते साध्य होते स्वार्थ थोडा त्यागला तर, हवे ते साध्य होते स्वार्थ थोडा त्यागला तर, नव्याने पालवी फुटण्यास फुलले फूल गळते, तुझ्या दुर्लक्षण्याने लक्ष आहे हेच कळते, तुझ्या दुर्लक्षण्याने लक्ष आहे हेच कळते. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर काव्यरचना. तुझ्या दुर्लक्षाने लक्ष आहे हेच कळते. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा,
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. यानंतर कविता सादर करत आहेत वर्षा कुलकर्णी. या वृत्तबद्ध कविता लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक कविता अनेक अंकांतून प्रसिद्ध झालेल्या आहेत. अनेक कवी संमेलनातून ताईंचा सातत्याने सहभाग असतो. ऐकूया कवयित्री वर्षा कुलकर्णी. ऑनलाईन कवी संमेलनासाठी एक कविता सादर करते. कविता भूपती वैभव या वृत्तामधली आहे. मातीचा हल्ली रंग ओळखत नाही, मातीचा हल्ली रंग ओळखत नाही, आकाश वाटते तुकड्यांमधून उरले, विष कालहून पाण्यात वाहते आहे, अन केविल वाण्या दिशात वारे थिजले. मातीचा हल्ली रंग ओळखत नाही, आकाश वाटते तुकड्यांमधून उरले, विष कालहून पाण्यात वाहते आहे, अन केविल वाण्या दिशात वारे थिजले. बिलगुण सोबती नाळे सहजो आला, जपताना नकळत खोल तळाशी रुजला. बिलगुण सोबती नाळे सहजो आला, जपताना नकळत खोल तळाशी रुजला. अभिमान म्हणवताना मग कळले नाही, तो अहंकार होऊन नभाला भिडला. अभिमान म्हणवताना मग कळले नाही, तो अहंकार होऊन नभाला भिडला. बदलले अर्थ संदर्भ बदलले सारे, बदलले अर्थ संदर्भ बदलले सारे, स्वार्थाच्या पायी बदलत व्याख्या फसवी. माजवून स्तोम अवडंबर केले त्यांनी, संस्कार मूल्य नीती ज्यांनी रुजवावी. डोळ्यांना लावत झापड अंधपणाचे, डोळ्यांना लावत झापड अंधपणाचे, बांधल्या उभ्या भिंती तट मना मनात, माणूस हरवला सरत्या माणुसकीने, सोडला श्वास अगतिकतेच्या फासात. शेवटचं कडवं आहे. होऊन शाप इतिहास नांदतो आहे, होऊन शाप इतिहास नांदतो आहे, बिथरून थांबले भविष्य अंधारात, बिथरून थांबले भविष्य अंधारात. अद्याप प्रतीक्षा युगायुगांना आहे, अद्याप प्रतीक्षा युगायुगांना आहे, का कधी कृष्ण संभवेल प्रत्यक्षात. अद्याप प्रतीक्षा युगायुगांना आहे, का कधी कृष्ण संभवेल प्रत्यक्षात, का कधी कृष्ण संभवेल प्रत्यक्षात. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर आलवार रचना. कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर काव्यरचना. यानंतर कवी माननीय धनंजय तळवळकर सर यांचा मी आपणास परिचय करून देते. सरांचा कप्पा हा कविता संग्रह प्रकाशित आहे. त्यांच्या अनेक कविता अनेक अंकांतून प्रसिद्ध आहेत. अनेक कवी संमेलनात सरांचा सहभाग असतो. माननीय धनंजय तळवळकर सर हे साहित्यदीप प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आहेत. ऐकूया सरांची कविता. माननीय धनंजय तळवळकर सर. कवितेचं शीर्षक आहे रावण. विजयादशमीला रावण जाळून मोकळे होतो आपण, विजयादशमीला रावण जाळून मोकळे होतो आपण, पण आपल्यामधील रावणाचा कधी विचार करतो आपण? ते जाऊ द्या, पण रावणामधील गुणांचाही कधी विचार करतो आपण? त्याची खोलवर शिवभक्ती, त्याचं ज्ञान, त्याची संकल्पी तशी संयमी वृत्ती. आपल्याला नकोच असतात कोणाचे गुण, आपल्याला नकोच असतात कोणाचे सद्गुण. आपण फक्त अवगुण अंगीकारतो आणि करत सुटतो स्त्रीवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार. 10 तोंडांनी बोलणारे रावण आपल्या आजूबाजूला असतात. 10 तोंडांनी बोलणारे रावण आपल्या आजूबाजूला असतात, पण तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो आपण. आपण हेही विसरतो सीतामाई जिवंत मिळाली ही रामाची ताकद होतीच. आपण हेही विसरतो सीतामाई जिवंत मिळाली ही रामाची ताकद होतीच, पण ती पवित्र मिळाली
हा रावणाचा संयम होता. आपल्यामधील रावण कधीच जाळत नाही. आपल्यामधील रावण कधीच जाळत नाही आपण. पण विजयादशमीला रावण जाळून मोकळे होतो आपण. धन्यवाद सर. अतिशय वास्तववादी रचना. अवती भवती असून दिसेना शोधितोस आकाशी. अवती भवती असून दिसेना शोधितोस आकाशी. काय उपयोग तुला आंधळ्या दीप असून उशाशी. अतिशय वास्तववादी रचना. धन्यवाद सर. कवयित्री मृणालिनी कानेटकर कविता सादर करत आहेत. ताईंचा सीमंतिनी हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. अत्यंत गोड गळ्याने सुंदर आवाजाने त्या कविता सादर करत असतात. अनेक मासिकांतून तसेच कवी संमेलनातून ताईंचा सहभाग असतो. ऐकूया कवयित्री मृणालिनी कानेटकर यांची कविता. नमस्कार. सादर करीत आहे कविता तू. तू रोज मनाला वेध लावसी निळ्या निळ्या आभाळामधुनी. तू रोज मनाला वेध लावसी निळ्या निळ्या आभाळामधुनी. निळे निळेसे तुझेच डोळे मला खुणवती वेड लावती. तू रोजच सारे पसरून आपुले सोनेरी किरणांचे जाळे. तू रोजच सारे पसरून आपुले सोनेरी किरणांचे जाळे. स्पर्श मनोहर फुलवित जातो कणाकणाने माझे अंतर. तू मुक्त खरोखर. तू मुक्त खरोखर विहरत जाशी पानांमधुनी रानांमधुनी. फुला फुलातील सुगंध वेचून मलाच देशी वेड लावशी. तू चिंब होऊनी अवचित येशी येशी अविरत गर्जत नाचत. तू चिंब होऊनी अवचित येशी येशी अविरत गर्जत नाचत. तू तुला अनावर. तू तुला अनावर भिजून जाते कणाकणाने माझे अंतर. तू गूढ खोल एकाकी बसशी तरंगा फुले मोजित सुंदर. तू गूढ खोल एकाकी बसशी तरंगा फुले मोजित सुंदर. तुझ्याच हृदयावर उठलेले माझ्याही हृदयात नाचती वेड लावती. तू रोजच मजला जरी भेटशी नवे नवे घेऊन बहाणे. तू रोजच मजला जरी भेटशी नवे नवे घेऊन बहाणे. तुझे उखाणे कसे सोडवू तू परमेश्वर. उजळीत जाशी कणाकणाने माझे अंतर. मी तुला शोधण्या कुठून आणू भक्तीचे ते डोळे गहिरे. मी तुला शोधण्या कुठून आणू भक्तीचे ते डोळे गहिरे. अन निष्ठेचे स्पर्श बोलके. तुझीच माया तूच निर्मिली मला बांधते वेड लावते. तुझीच माया तूच निर्मिली मला बांधते वेड लावते. मला बांधते वेड लावते. मला बांधते वेड लावते. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर काव्यरचना. मन तुलसी का दास है वृंदावन हो धाम. मन तुलसी का दास है वृंदावन हो धाम. सास सास में राधा वसे रोम रोम में शाम. धन्यवाद ताई. कवयित्री कविता क्षीरसागर कविता सादर करत आहेत. ताईंचे अंतस्वर आणि गंधकुपी हे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. अनेक मासिकांतून ताईंच्या कविता प्रकाशित आहेत. सादर करत आहेत कवयित्री कविता क्षीरसागर. नमस्कार. मी कविता क्षीरसागर आपल्यासमोर एक रचना सादर करते आहे. शीर्षक आहे ऋण. देवा ऋण मी मानते दिले शरीर सुदृढ. देवा ऋण मी मानते दिले शरीर सुदृढ. जगी कित्येक जणांचे नाही हात पाय धड. देवा ऋण मी मानते 4 घास पोटा देशी. देवा ऋण मी मानते 4 घास पोटा देशी. जगी कित्येक जणांना घडे रोज एकादशी. देवा ऋण मी मानते डोईवर ती छप्पर. देवा ऋण मी मानते डोईवर ती छप्पर. जगी कित्येक जणांची खुली पडली लक्तर. देवा ऋण मी मानते पेरलेस आसू थोडे. देवा ऋण मी मानते पेरलेस आसू थोडे. जगी कित्येक जणांचे दुःख आभाळा एवढे. देवा ऋण मी मानते दिल्या सुखाचे दुःखाचे. देवा ऋण मी मानते दिल्या सुखाचे दुःखाचे. प्रेमे आदर करते दिलेल्या या प्रार्थनाचे. प्रेमे आदर करते दिलेल्या या प्रार्थनाचे. धन्यवाद ताई. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर काव्यरचना. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते. कोण बोलविते हरिविना. वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता.
वृक्षाचेही पानं हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. धन्यवाद ताई. कवयित्री सुनीती लिमये कविता सादर करत आहेत. आईकडून ताईंना कवितेचा वारसा मिळालेला आहे. विमल लिमये यांच्या त्या कन्या आहेत. एकांत वेल हा कविता संग्रह ताईंचा प्रकाशित आहे. आपल्या सुंदर आवाजात त्या कविता गाऊनही सादर करतात. ऐकूया कवयित्री सुनीती लिमये. नमस्कार, मी सुनीती लिमये. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित ऑनलाईन कवी संमेलनामध्ये एक कविता सादर करते. कलापूर्ण व्हावे जगावे असे की, कलापूर्ण व्हावे जगावे असे की, सुरांसोबती ताल मिसळून जावा. कलापूर्ण व्हावे जगावे असे की, सुरांसोबती ताल मिसळून जावा. धुमारे फुटावे हजारो मनाला, धुमारे फुटावे हजारो मनाला. निळाभोर आकाश पक्षी उडावा. धुमारे फुटावे हजारो मनाला, निळाभोर आकाश पक्षी उडावा. कधी चित्ररंगात रंगून जाता, कधी चित्ररंगात रंगून जाता, जुन्या चौकटीतून बाहेर यावे. कधी चित्ररंगात रंगून जाता, जुन्या चौकटीतून बाहेर यावे. पहाव्यात रेषा उमलती कशाया, पहाव्यात रेषा उमलती कशाया. कला मंदिरी फक्त मी पण सरावे. पहाव्यात रेषा उमलती कशाया, कला मंदिरी फक्त मी पण सरावे. शेवटचं कडवं आहे. कलाकार आहेच तोही निराळा, कलाकार आहेच तोही निराळा. जसे पंचभूतात गाणे प्रवाही, कलाकार आहेच तोही निराळा. जसे पंचभूतात गाणे प्रवाही. असे गूढ शिल्पात कोरून जाई, असे गूढ शिल्पात कोरून जाई. उरे ना कला ना कलाकार राही. असे गूढ शिल्पात कोरून जाई. उरे ना कला ना कलाकार राही. धन्यवाद. सरल काव्यरचना मंगेश. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर तरल काव्यरचना मंगेश पाडगावकरांच्या या ओळी मला आठवतात. अणुरेणूत परमाणूत हवेच्या आहेस तू, अणुरेणूत परमाणूत हवेच्या आहेस तू. रोमारोमात भूमीच्या कोंबाकोंबात बीजाच्या आहेस तू. तुझ्या स्वागतार्थ पण जागे हवे माझे मन, तुझ्या स्वागतार्थ पण जागे हवे माझे मन. जागे हवे माझे मन एक कण आसा नाही, जिथे नाहीस तू, जिथे नाहीस तू. माननीय कवी माधव हुंडेकर सरांचा मी आपणास परिचय करून देत आहे. दायभाग हा सरांचा कविता संग्रह प्रकाशित आहे. अनेक कवी संमेलनातून सरांनी काव्य सादरीकरणही केलेले आहे. सरांच्या अनेक कविता अंकातून प्रकाशित आहेत. कविता सादर करत आहेत माननीय कवी माधव हुंडेकर. नमस्कार. सादर करतोय कविता राष्ट्रध्वज एक विस्मरण. भगवा आणि हिरव्याच्या मध्ये पांढरा राहावा, भगवा आणि हिरव्याच्या मध्ये पांढरा राहावा म्हणून आम्ही तुला जन्माला घातलं. भगवा आणि हिरव्याच्या मध्ये पांढरा राहावा म्हणून आम्ही तुला जन्माला घातलं. अन हिंसेकडून अहिंसेकडे गेलेल्या चक्रवर्तीचं चक्र जन्मखूण म्हणून तुझ्यावर गोंदलं. पण सन्मानाकरता जणू हे पुरेसं नव्हतं, पण सन्मानाकरता जणू हे पुरेसं नव्हतं म्हणून तुला फडकता बघण्यासाठी कोवळ्या मुलांनी हसत गोळ्या झेलल्या छातीवर.
तुला फडकता बघण्यासाठी कोवळ्या मुलांनी हसत गोळ्या झेलल्या छातीवर, तेव्हा कुठं तू सन्मानाने फडकलास, तेव्हा कुठं तू सन्मानानं फडकलास लाल किल्ल्याचं तोरण बनून. आणि त्यानंतर तुझ्या सन्मानाला दिलेलं प्रत्येक आव्हान, त्यानंतर तुझ्या सन्मानाला दिलेलं प्रत्येक आव्हान तुझे पाईक स्वीकारत राहिले मृत्यूसारखं, मृत्यूपर्यंत. पण हे सगळं त्या काळचं, त्यावेळचं, तेव्हाच. पण हे सगळं त्या काळचं, त्यावेळचं, तेव्हाच. आता युग बदललंय, आता युग बदललंय, काळ बदललाय, माणसंही. पूर्वी तुझ्याकडे बघून फक्त प्रणामासाठी उठणारे हात, पूर्वी तुझ्याकडे बघून फक्त प्रणामासाठी उठणारे हात, स्वातंत्र्य दिन साजरा केल्यावर कसपटा समान लेखून तुला फेकून देतायत कचऱ्याच्या ढिगामध्ये. पूर्वी तुझ्याकडे बघून फक्त प्रणामासाठी उठणारे हात, स्वातंत्र्य दिन साजरा केल्यावर कसपटा समान लेखून तुला फेकून देतायत कचऱ्याच्या ढिगामध्ये. तुझे रंग शरीरावर लेपासारखे मिरवण्या इतकी निब्बर झाली आहे आमची कातडी. तुझे रंग शरीरावर लेपासारखे मिरवण्या इतकी निब्बर झाली आहे आमची कातडी. खरं तर राष्ट्रध्वजाचा मान राखायचा असतो हेच आम्ही विसरून गेलेले आहोत. खरं तर राष्ट्रध्वजाचा मान राखायचा असतो हेच आम्ही विसरलेले आहोत. राष्ट्रगीताला उभं राहायचं असतं हेही फारसं कोणाला माहित नाही. राष्ट्रगीताला उभं राहायचं असतं हेही फारसं कोणाला माहित नाही. हेच नाही, आम्ही विसरलेले आहोत. आम्ही विसरलेले आहोत गर्भवतींकडे आदरानं पाहायला. आम्ही विसरलेले आहोत अर्भकांचं कोड कौतुक करायला. आम्ही विसरलेले आहोत शेजाऱ्यावर प्रेम करायला. आम्ही विसरलेले आहोत टीकेतून बोध घ्यायला. आम्ही विसरलेले आहोत स्वतः पलीकडच्या जगाकडे थोडंसं पाहायला. वेगळी माणसं, वेगळे प्रांत, वेगळ्या भाषा, वेशभूषा, या साऱ्यांचं मिळून एक राष्ट्र आहे. हेच जर विसरलेले आहोत तर राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताची काय तमा. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय वास्तववादी काव्यरचना. मंदिर में ज्योत दरगाह में दिया, मंदिर में ज्योत दरगाह में दिया, गुरुद्वारे में ज्योति, गिरजाघर में मोमबत्ती. जलाते हैं मगर लौ सबकी एक जैसी होती है. इससे पता चलता है कि सबका मालिक एक है. यानंतर कविता सादर करत आहेत कवयित्री प्राजक्ता पटवर्धन. अतिशय सुंदर वृत्तबद्ध कविता करणाऱ्या कवयित्री म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. काच खड्याची नक्षी हा ललित लेख संग्रह ताईंचा प्रसिद्ध आहे. कविता सादर करत आहेत कवयित्री प्राजक्ता पटवर्धन. हा रोज वार बदले पण दिवस सारखा का. हा रोज वार बदले पण दिवस सारखा का. माणूस माणसाला झालाय पारखा का. माणूस माणसाला झालाय पारखा का. येते पहाट वेळी किलबिल हळूच कानी. येते पहाट वेळी किलबिल हळूच कानी. गातात पाखरेही गाणी चहू दिशांनी. गातात पाखरेही गाणी चहू दिशांनी. पण सूर अंतरीचा झालाय पोर काका. पण सूर अंतरीचा झालाय पोर काका. माणूस माणसाला झालाय पारखा का. दिसतात माणसे पण रस्ता उदास वाटे. दिसतात माणसे पण रस्ता उदास वाटे. अज्ञात सावटाची भीती मनात दाटे. भयसागरात जो तो झालाय ओंड काका. माणूस माणसाला झालाय पारखा का.
ही कोणती अवस्था, ही कोणती अवस्था, काही कसे कळेना, ही कोणती अवस्था, काही कसे कळेना, धडपड जगावयाची कोणासही टळेना. गाठेल अटळ मृत्यू, गाठेल अटळ मृत्यू, येथेच नेमका का, माणूस माणसाला झालाय पार खाका. हा रोजवार बदले पण दिवस सार खाका, माणूस माणसाला झालाय पार खाका. धन्यवाद ताई. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर काव्यरचना. कवयित्री वैशाली मोहिते. ग्रामीण बाजाची एक वेगळी कविता लिहिणारी ओळख असणारी ही कवयित्री ताईंच्या तीच्या कविता नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. कविता सादर करत आहेत कवयित्री वैशाली मोहिते. नमस्कार, मी वैशाली मोहिते साहित्यदीप प्रतिष्ठानच्या कवी संमेलनात सादर करतेय माझी कविता जोगवा. जोगवा. चौथ्या माळेलाच न चुकता जोगव्यासाठी आली, चौथ्या माळेलाच न चुकता जोगव्यासाठी आली, नेहमीसारखीच हक्काने जोगवा द्या म्हणाली, नेहमीसारखीच हक्काने जोगवा द्या म्हणाली. ताई जोगवा वाडा म्हणतच आली घरात बसली, ताई जोगवा वाडा म्हणतच आली घरात बसली. तिच्या बरोबर होती 9-10 वर्षाची चिमुकली, तिच्या बरोबर होती 9-10 वर्षाची चिमुकली. मांडली तिने परडी केला उदो उदो आईचा, मांडली तिने परडी केला उदो उदो आईचा. सुरू झाली टकळी तिची घोटा बरोबर चहाच्या, सुरू झाली टकळी तिची घोटा बरोबर चहाच्या. आज आणली ताई माझी नात मी जोगव्याला, आज आणली ताई माझी नात मी जोगव्याला. हीच येईन हिथून पुढं तुमच्याकडे नवरात्राला, हीच येईन हिथून पुढं तुमच्याकडे नवरात्राला. हीच पुढं नेणार बघा शेवा माझ्या आईची, हीच पुढं नेणार बघा शेवा माझ्या आईची. या एरियातली माझी घरं आता आहेत तिची, या एरियातली माझी घरं आता आहेत तिची. जवळ घेतलं रडवेल्या त्रासलेल्या लेकराला, जवळ घेतलं रडवेल्या त्रासलेल्या लेकराला. विचारलं आजी पाठवते ना ग शाळेला, विचारलं आजी पाठवते ना ग शाळेला. नवरात्री मंगळवार सुक्कीरवार आणि पुनवाला, नवरात्री मंगळवार सुक्कीरवार आणि पुनवाला. कंदी मंदी वारं आलं सुट्टी असती शाळेला. नवरात्री मंगळवार सुक्कीरवार आणि पुनवाला, कंदी मंदी वारं आलं सुट्टी असती शाळेला. कुठून कुठून माणसं येतात माय सकून बघाया, कुठून कुठून माणसं येतात माय सकून बघाया. मग काय साळत बिळत म्या नसती धाडीत बया, मग काय साळत बिळत म्या नसती धाडत बया. खेळती अशी आई मोहरा नजर जरा ठरत नाही, खेळती अशी आई मोहरा नजर जरा ठरत नाही. आता सांगते कोजागरीला यास तुम्ही ताई. ऐकून तना मनावर सरकन शहारा आला, ऐकून तना मनावर सरकन शहारा आला. म्हटलं आजपासून तुझा जोगवा बंदच की ग झाला, ऐकून तना मनावर सरकन शहारा आला. म्हटलं आजपासून तुझा जोगवा बंदच की ग झाला. नंतर बराच वेळ ती वाद घालत बसली होती, नंतर बराच वेळ ती वाद घालत बसली होती. नातीला नाही शिकवणार हटूनच बसली होती. एक मोठं चॉकलेट सफरचंदानी चिवड्याची वाटी, एक मोठं चॉकलेट सफरचंदानी चिवड्याची वाटी. गोष्टी चित्राचं एक पुस्तक, गोष्टी चित्राचं एक पुस्तक दिलं पिठा मिठाच्या ताटी. एक मोठं चॉकलेट सफरचंदानी चिवड्याची वाटी, गोष्टी चित्राचं एक पुस्तक दिलं पिठा मिठाच्या ताटी. चुरगळलेली ती, चुरगळलेली ती पुस्तक पाहताच हरखून गेली, चुरगळलेली ती पुस्तक पाहताच हरकून गेली. तुमच्याकडे आहेत आणखी पुस्तकं हसून बोलली, तुमच्याकडे आहेत आणखी पुस्तकं हसून बोलली. ओरडला तिने उमरा तिच्या आजीने, ओलांडला तिने उमरा बडबडत काही बाही, ओलांडला तिने उमरा बडबडत काही बाही. फरफटत तिच्या बरोबर तिनं नेलं नातीलाही, फरफटत तिच्या बरोबर तिनं नेलं नातीलाही. या धांदलीत, या धांदलीत
चॉकलेट सुटलं, सफरचंद पडलं. या धांदलीत चॉकलेट सुटलं, सफरचंद पडलं. पण गोष्टी चित्राचं पुस्तक तिनं किती घट्ट होतं कवटाळलेलं. गोष्टी चित्राचं पुस्तक तिने किती घट्ट होतं कवटाळलेलं. मनात नाही सल कसला, मनात नाही सल कसला, परडी माघारी गेली. मनात नाही सल कसला, परडी माघारी गेली. एक समाधान इतकंच की शब्दांनी परडी भरली. एक समाधान इतकंच की शब्दांनी परडी भरली. धन्यवाद ताई. यानंतर मला कवी यशवंतांच्या ओळी आठवतात. अन्य नको वरदान प्रभो, मज अन्य नको वरदान. कोणी अवती भवती माझ्या, जमले किंवा जमी वेळले. ज्या पूर्वा याने त्यांच्या गरजा, द्या सामर्थ्य निदान. प्रभो मज अन्य नको वरदान. जरी विसंबला या बाहूवर, कुणी दुर्बल जर्जर, तो नच व्हावा वंचित रतिभर. इतुके द्या अवसान, प्रभो मज अन्य नको वरदान. धन्यवाद वैशालीताई. यानंतर कवयित्री प्रतिभा पवार कविता सादर करत आहेत. अनेक कवी संमेलनांमधून, स्पर्धांमधून ताईंचा सहभाग असतो. अनेक स्पर्धांमधून ताईंना पारितोषिकही मिळालेली आहेत. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या ताई संचालिका आहेत. कविता सादर करत आहेत कवयित्री प्रतिभा पवार. मी प्रतिभा पवार कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे अनंताच्या शिल्पकारा. देवा दीनदुबळ्यांचा जगी तूच मायतात, स्वार्थाविन कधी तुझ जुळलेन माझे हात. येता संसारी वादळ मन घाली तुला साद, आनंदाच्या झुल्यावरी नाही येत तुझी याद. नित आसुसली काया ध्यास राही दिनरात, नित आसुसली काया ध्यास राही दिनरात. मोहमयी मायेसाठी फसे देह नश्वरात, मोहमयी मायेसाठी फसे देह नश्वरात. अनंताचा शिल्पकार, अनंताचा शिल्पकार, तूच विधाता दयाळ. किती दिलेस तू तरी राही रीतीच उंजळ, राही रीतीच उंजळ. माझ्या थकल्या जीवास ईश भक्तीचा आधार, माझ्या थकल्या जीवास ईश भक्तीचा आधार. परी मोही रुतलेला देह घेईना माघार. लागे बघ या आत्म्यास, लागे बघ या आत्म्यास, परमात्म्याचीच आस. लागे मातीच्या देहास नित्य मातीचाच ध्यास, लागे मातीच्या देहास नित्य मातीचाच ध्यास. क्षणभंगूर माणसा, क्षणभंगूर माणसा, टाका आता तुझी कात. स्वार्थाविन कधीतरी जुळू दे हे तुझे हात, स्वार्थाविन कधीतरी जुळू दे हे तुझे हात. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर अलवार रचना. हर ओर सत्यम शिवम सुंदरम, हर हृदय हर हर है. जड़ चेतन में अभिव्यक्त सतत, कंकर कंकर में शंकर है. धन्यवाद ताई. कविता सादर करत आहेत यानंतर कवयित्री माधुरी गयावळ. ताईंचा मनांगण नावाचा कविता संग्रह प्रकाशित आहे. ताई उत्तम चित्रकारही आहेत. त्यांच्या चित्रांचे देशातच नव्हे तर परदेशातही प्रदर्शन भरले आहे. चित्र आणि कविता यांचा सुंदर मिलाफ असलेली त्यांची ही कविता आपणास नक्कीच आवडेल. कविता सादर करत आहेत कवयित्री माधुरी गयावळ. मी माधुरी गयावळ. सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे जी विचित्र परिस्थिती ओढवली आहे, सगळं लॉकडाऊन आहे, त्यामुळे वातावरणात जो एक प्रकारचा ताण निर्माण झाला आहे, त्या संदर्भात काही मनात आलं आणि म्हणून ही कविता. कवितेचं शीर्षक आहे हेही नसे थोडके. रोज घालून ठेवते चित्रकलेचा पसारा, रोज घालून ठेवते चित्रकलेचा पसारा. रंग, कुंचले, कॅनव्हास आणि माझं गोंधळलेलं मन, आणि एक माझं गोंधळलेलं मन. चित्र नजरेत आहे, रंग ठरले आहेत, सुरुवात कुठून करावी हा मोठा प्रश्न आहे. सुरेख निसर्ग चित्र की सौंदर्यवती, पक्षी, फुलपाखर की आणिक काही नक्षी, पण हात काही उचलत नाही. माझ्याच घरात मी सुरक्षित बंदिस्त, माझ्याच घरात मी सुरक्षित बंदिस्त, आणि हातात रंग, कवितेसाठी शब्द.
दूरदेशी पण सुरक्षित माझ्या काळजाचे तुकडे. तसं तर सगळं ठीकठाक आहेच की, पण ऐकतीय चहूबाजूनी येणाऱ्या दुःखी वार्ता, पाहते मृत्यूचं नीरव शांततेचं सावट, होते घालमेल मनाची तलखी शरीराची. घराबाहेर बंद पडलेले सगळे व्यवहार, विझत चाललेल्या चुली आणि आशेचे निखारे. उद्या उजाडलं काय आणि नाही काय, उद्या उजाडलं काय आणि नाही काय. सार बंद, रस्ते बंद, शहर बंद, सगळं जग बंद. वेळ जावा म्हणून आंतरजालावरून पाठवते थोडेसे पैसे कुठल्या तरी निधीसाठी. थोडं समाधान विकत मिळेल असं वाटतं म्हणून. बाहेर ठेवते पाणी नक्षीदार भांड्यात, रखरखीत उन्हात चिमण्यांनी प्यावं म्हणून. आजकाल नेमानं सांजवात लावते, आजकाल नेमानं सांजवात लावते, प्रार्थना म्हणावीशी वाटते. न जाणो माझ्या प्रार्थनेनं कुणाचं आयुष्य वाचेल, कुणाच्या मुखात घास पडेल. चित्र काढून होईल न होईल, चित्र काढून होईल न होईल. निदान इतकं तर आहे या क्षणी, निदान इतकं तर आहेच या क्षणी मला करण्यासारखं. हेही नसे थोडके, हेही नसे थोडके. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर काव्यरचना. भक्तीची सुरुवात प्रार्थनेने होते, भक्तीची सुरुवात प्रार्थनेने होते आणि त्याची पूर्णाहुती परमात्म्यापर्यंत नक्कीच पोहोचते. सुंदर अलवार रचना. यानंतर कवी विजय शेंडगे यांचा मी आपणास परिचय करून देत आहे. गेल्या 40 वर्षांपासून सर काव्यलेखन करत आहेत. त्यांच्या कविता, लेख अनेक मासिकांतून तसेच वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. फेसबुक आणि ब्लॉगच्या माध्यमातूनही सरांचे लेखन प्रसिद्ध आहे. कविता प्रस्तुत करत आहेत कवी विजय शेंडगे. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित या ऑनलाईन कवी संमेलनात मी विजय शेंडगे माझी सावलीने गस्त व्हावे ही कविता तयार करतो आहे. ही भोवतीची परिस्थिती फार वाईट आहे हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे, माहीत आहे. आणि अशा वेळेस आपण तर गस्त घालायला हवीच, परंतु आपल्या सावलीने सुद्धा गस्त घालायला हवी, तरच आपण या भामट्या जगापासून स्वतःचं रक्षण करू शकणार आहोत. अशा आशयाची ही कविता सावलीने गस्त व्हावे. देव व्हावे का कशाला, देवासाठी तख्त व्हावे. देव व्हावे का कशाला, देवासाठी तख्त व्हावे. पायरीला पूजताना भक्त व्हावे, भक्त व्हावे. हा, देव व्हावे का कशाला, देवासाठी तख्त व्हावे. पायरीला पूजताना भक्त व्हावे, भक्त व्हावे. काहो क्षमावे शत्रूला, शत्रूसाठी सक्त व्हावे. काहो क्षमावे शत्रूला, शत्रूसाठी सक्त व्हावे. मी तुम्ही हरेकाने सैनिकांचे रक्त व्हावे. मी तुम्ही हरेकाने सैनिकांचे रक्त व्हावे. घेऊ नये काही सुद्धा, फक्त द्यावे, फक्त द्यावे. घेऊ नये काही सुद्धा, फक्त द्यावे, फक्त द्यावे. देता देता माणसांच्या ओंजळीने रिक्त व्हावे. देता देता माणसांच्या ओंजळीने रिक्त व्हावे. धनिकांचे रोजवाडे रिक्त व्हावे, रिक्त व्हावे. धनिकांचे रोजवाडे रिक्त व्हावे, रिक्त व्हावे. फकीरांच्या काफिल्याने या देशाचे तख्त व्हावे. फकीरांच्या काफिल्याने या देशाचे तख्त व्हावे. धाडसाच्या सोबतीने भय सुद्धा सुस्त व्हावे. धाडसाच्या सोबतीने भय सुद्धा सुस्त व्हावे. चोरट्यांच्या सामन्याला सावलीने गस्त व्हावे. चोरट्यांच्या सामन्याला सावलीने गस्त व्हावे. धन्यवाद सर. अतिशय सुंदर काव्यरचना. यानंतर
कविता सादर करत आहेत कवयित्री चंचल काळे. चंचल काळे यांचे नक्षत्रांची वीण आणि मनाच्या किनारी हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. अनेक मासिकांमधून ताईंच्या कविता प्रकाशित आहेत. कविता सादर करत आहेत कवयित्री चंचल काळे. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या कवी संमेलनामध्ये मी चंचल काळे सहभागी होते आहे आणि सादर करते आहे माझी एक प्रार्थना. दे जराशी सांज आभा, दे जरा आभाळ वारे, दे जराशी सांज आभा, दे जरा आभाळ वारे, मेघ बरसो काळजाचा शांतवी आघात सारे. आसवेही दे जराशी, आसवेही दे जराशी अमृताच्या ताकदीची, आसवेही दे जराशी अमृताच्या ताकदीची, कासवी नजरेप्रमाणे देई दृष्टी काळजीची, कासवी नजरेप्रमाणे देई दृष्टी काळजीची. धीर दे रे या मनाला, धीर दे रे या मनाला, जायचे पुढती सदा, धीर दे रे या मनाला, जायचे पुढती सदा. वाट काट्याची असू दे, वाट काट्याची असू दे, सोबती तू सर्वदा. ओढही लागो जीवाला, ओढही लागो जीवाला, अंतरीच्या शांततेची, ओढही लागो जीवाला, अंतरीच्या शांततेची. आतमधल्या पत्थराला आस आहे पाझराची, आतमधल्या पत्थराला आस आहे पाझराची. दे जराशी सांज आभा, दे जरा आभाळ वारे, मेघ बरसो काळजाचा शांतवी आघात सारे. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर अलवार रचना. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे, पण अधिष्ठान हवे भगवंताचे, अधिष्ठान हवे भगवंताचे. यानंतर कविता सादर करत आहेत कवयित्री आरती देवगावकर. यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा नावाचा कविता संग्रह प्रकाशित आहे. अनेक कवी संमेलनातून ताईंचा सहभाग आहे. तसेच अनेक मासिकांतूनही त्यांच्या कविता प्रकाशित आहेत. कविता सादर करत आहेत कवयित्री आरती देवगावकर. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान कडनं आयोजित केल्या गेलेल्या ऑनलाईन कवी संमेलनात माझी कविता सादर करते. हा एक वेगळा अनुभव घ्यायला मिळाला मला. त्याच्याबद्दल साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताई चांदगुडे यांना मनपूर्वक धन्यवाद. कविता सादर करते आहे. शीर्षक आहे बघ करून. देव नाही देवळात आहे तुझ्या हृदयात, देव नाही देवळात आहे तुझ्या हृदयात, भुकेल्यास देई अन्न अपंगास देई हात. माया ममतेचा झरा वाहो अखंड मनात, माया ममतेचा झरा वाहो अखंड मनात, त्याच्या अमृत प्राशने कुणी सुखावो जनात. कुणा मुखी घास देता तृप्ततेची साद येते, हसू येई ओठांवरी मन आशीर्वच देते. झाले जर तुला शक्य 2 शब्द गोड बोल, झाले जर तुला शक्य 2 शब्द गोड बोल, व्यथा कुणाच्या मनीची हळूवार हाती खोल. देत बळ विकलांना होई त्यांचा तू आधार, देत बळ विकलांना होई त्यांचा तू आधार, त्यांचा दुवा मिळेल नी सुखावेल घरदार. दिन दुबळ्यांचे प्रश्न दूर करशील जेव्हा, दिन दुबळ्यांचे प्रश्न दूर करशील जेव्हा, येई प्रार्थना फळाला जणू प्रभूचीच तेव्हा, येई प्रार्थना फळाला प्रभूचीच जणू तेव्हा. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर काव्यरचना. सहस्र तुझी नामे देवा वैकुंठ तुझे धाम, अनंत तुझी रूपे देवा अचिंत्य तुझे काम. यानंतर कविता सादर करत आहेत कवी मिलिंदा सुधाकर जोशी. सरांच्या अनेक कविता अनेक मासिकांतून अंकांतून प्रसिद्ध आहेत. काव्यशिल्प या संस्थेचे सर माजी अध्यक्षही आहेत.
कविता आणि गझल या दोन्ही प्रकारात सरांचे प्रभुत्व आहे. कविता सादर करत आहेत कवी मिलिंद जोशी. एक मागणीपर कविता सादर करतोय. बोल घेवडा कवी न व्हावा, उक्ती कृतीची जोड व्हावी, माझ्या कृतीने या जगण्याची सरळ साधी कविता व्हावी, सरळ साधी कविता व्हावी. भावनांनी या असे फुलावे, संवेदना ही जागृत व्हावी, रंजल्या गांजल्यांना पाहता काळजाला या ओल फुटावी. बोल घेवडा कवी न व्हावा, उक्ती कृतीची जोड व्हावी. नरजन्म तू दिलास देवा, बराच मी घालवला वाया, आता तरी ही काया माझी चंदना समज जावी. बोल घेवडा कवी न व्हावा, उक्ती कृतीची जोड व्हावी. ठाऊक आहे मजला हेही, त्रुटी खूप देशात अजूनी, ठाऊक आहे मजला हेही, त्रुटी खूप देशात अजूनी, निष्ठा तरीही देशावरची तसूभरही कमी न व्हावी. निष्ठा तरीही देशावरची तसूभरही कमी न व्हावी. बोल घेवडा कवी न व्हावा, उक्ती कृतीची जोड व्हावी. आणि परदेशातल्या सोबततेचा मोहन मजला कधी पडावा, परदेशातल्या सोबततेचा मोहन मजला कधी पडावा. मी इथल्या मातीत जन्मलो, राखही या मातीतच व्हावी. मी इथल्या मातीत जन्मलो, राखही या मातीतच व्हावी. बोल घेवडा कवी न व्हावा, उक्ती कृतीची जोड व्हावी. आणि नको भेदाभेद मंगळ, नको भेदाभेद मंगळ, ही जनता सारी एक व्हावी. तिरंग्याला वंदन करता 56 इंचांची छाती व्हावी. तिरंग्याला वंदन करता 56 इंचांची छाती व्हावी. बोल घेवडा कवी न व्हावा, उक्ती कृतीची जोड व्हावी. आणि शेवटच्या 2 ओळी की अंतिम इच्छा हीच दयाळा, अंतिम इच्छा हीच दयाळा, पुढच्याच नव्हे तर जन्मोजन्मी. अंतिम इच्छा हीच दयाळा, पुढच्याच नव्हे तर जन्मोजन्मी. धर्म मजला हाच मिळावा, मायभूमी हीच मिळावी. धर्म मजला हाच मिळावा, मायभूमी हीच मिळावी. बोल घेवडा कवी न व्हावा, उक्ती कृतीची जोड व्हावी. माझ्या कृतीने या जगण्याची सरळ साधी कविता व्हावी. माझ्या कृतीने या जगण्याची सरळ साधी कविता व्हावी. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर काव्यरचना. संवेदना साऱ्या जगाची हृदयात आहे भरभरुणी, संवेदना साऱ्या जगाची हृदयात आहे भरभरुणी. नाते नवेन असे काही जोडून आहोत आम्ही, मानवतेही मानव आम्ही. धन्यवाद सर. यानंतर कविता सादर करत आहेत कवयित्री स्वाती यादव. स्वाती यादव या उत्तम गझलकार आहेत. अनेक मासिकातून सातत्याने त्यांच्या कविताही प्रकाशित होत असतात. अनेक कवी संमेलनातून सहभागी असणाऱ्या या कवयित्री कविता सादर करत आहेत. कवयित्री स्वाती यादव. नमस्कार. मन शांत करून पुढील वाटचालीला आश्वस्त करते ती प्रार्थना. जगण्याला मांगल्याच्या विश्वासाचे बळ देते ती प्रार्थना. साहित्यदीपच्या ऑनलाईन कवी संमेलनात मी स्वाती यादव एक गझल स्वरूपातली प्रार्थना करणार आहे. आज शब्दांनी नव्याने गीत गावे, आज शब्दांनी नव्याने गीत गावे, आर्त माझ्या अंतरीचे पोचवावे, आर्त माझ्या अंतरीचे पोचवावे. काजळी काळ्या दिशांनी वेढलो पण, काजळी काळ्या दिशांनी वेढलो पण, आत्मतेजाला जरा तू चेतवावे, आर्त माझ्या अंतरीचे पोचवावे. खिन्नता कोमेजला भवताल येथे, खिन्नता कोमेजला भवताल येथे, देऊनी विश्वास थोडे शांत व्हावे, आज शब्दांनी नव्याने गीत गावे.
जीवनाचा अर्थ आता सापडावा, जीवनाचा अर्थ आता सापडावा, जागल्या होऊन तूही चालवावे, आर्त माझ्या अंतरीचे पोचवावे. एक भीती दाटलेल्या या दिसांना, एक भीती दाटलेल्या या दिसांना, आस होवोनी मनी तू सावरावे, आज शब्दांनी नव्याने गीत गावे. पाहतो रूपे तुझी सेवेत काही, पाहतो रूपे तुझी सेवेत काही, हा वसा घेऊन आता दाखवावे, आज शब्दांनी नव्याने गीत गावे. धीर दे आधार दे चैतन्य दे रे, धीर दे आधार दे चैतन्य दे रे, माणसाने माणसाला ओळखावे, आज शब्दांनी नव्याने गीत गावे, आर्त माझ्या अंतरीचे पोचवावे, आर्त माझ्या अंतरीचे पोचवावे. धन्यवाद. धन्यवाद ताई. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर काव्यरचना. मी कृष्ण जपावा का अंतरी, मी कृष्ण जपावा का अंतरी, की जपावी वेदना ती सावळी, हुरहुरते राधामणी, हरिनामाचे बांधून पैंजन, फिरते वृंदावनी, फिरते वृंदावनी. धन्यवाद ताई. यानंतर मी माझी एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे देवराया. अंतरीच्या तबकात स्पंदनांची फुले, अंतरीच्या तबकात स्पंदनांची फुले, गंध त्यांचा आत बाहेर दरवळे, अंतरीच्या तबकात स्पंदनांची फुले, गंध त्यांचा आत बाहेर दरवळे. मन मंदिरात उजळे स्फूर्तीचा दिवा, मन मंदिरात उजळे स्फूर्तीचा दिवा, न लागो त्यास द्वेषाची हवा. आज उमलने उद्या सुकने, आज उमलने उद्या सुकने, कुसुमांचे ते नित्य विलसने. सुकतानाचे भाकित कोणते, सुकतानाचे भाकित कोणते, जन्माचे ते सार्थक असणे. सुकतानाचे भाकित कोणते, जन्माचे ते सार्थक असणे. पायी सदा तुझ्या राहू दे लीन, पायी सदा तुझ्या राहू दे लीन, असू दे मी तुझ्याच चरणी रात दिन. येऊ दे मांगल्याची गाणी ओठांवर आपोआप, येऊ दे मांगल्याची गाणी ओठांवर आपोआप, आसवांच्या वर्षावात वाहू दे पाप. येऊ दे मांगल्याची गाणी ओठांवर आपोआप, आसवांच्या वर्षावात वाहू दे पाप. मन माझे लीन व्हावे सदा तुझ्याच पाया, मन माझे लीन व्हावे सदा तुझ्याच पाया, असेच ठेव माझ्या मना हे देवराया, असेच ठेव माझ्या मना हे देवराया. धन्यवाद. चिंतन हो सदा इस मन में तेरा, चिंतन हो सदा इस मन में तेरा, चरणों में सदा मेरा ध्यान रहे. चाहे दुख में रहूं या सुख में रहूं, होठों पे सदा तेरा नाम रहे. यानंतर साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय ज्योत्स्नाताई चांदगुडे यांना मी विनंती करते आपली कविता सादर करावी. माननीय साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय ज्योत्स्नाताई चांदगुडे. कविता सादर करते दयाघन. माझे माझे मीच केले झाला किती अभिमानी, माझे माझे मीच केले झाला किती अभिमानी, जरी असला तो ज्ञानी नाही सुखी समाधानी, जरी असला तो ज्ञानी नाही सुखी समाधानी. पर्यावरणाचा तोल नाही त्याने सांभाळला, पर्यावरणाचा तोल नाही त्याने सांभाळला, हव इतकी वाढली ताल सारा बिघडला, ताल सारा बिघडला. मृत्यू करतो तांडव, मृत्यू करतो तांडव भयचकित जगणे, मृत्यू करतो तांडव भयचकित जगणे. स्वतःच्याच चुकीसाठी
विसरला तो हसणे, स्वतःच्याच चुकीसाठी विसरला तो हसणे. मन अशांत अशांत असे कसे काय झाले, मन अशांत अशांत असे कसे काय झाले. भोग भोग ते धरती विश्वपणाला लागले, भोग भोग ते धरती विश्वपणाला लागले. होते अशातच भेट पुण्य देव माणसाची, होते अशातच भेट पुण्य देव माणसाची. माणसातले देवत्व ओळखून पाहण्याची, माणसातले देवत्व ओळखून पाहण्याची. आहे त्याला ही काळजी जग त्याचे घर त्याचे, आहे त्याला ही काळजी जग त्याचे घर त्याचे. थोडी दिली शिक्षा त्याने सावरेल तोच त्याचे, थोडी दिली शिक्षा त्याने सावरेल तोच त्याचे. दया येईल अखेरी दया घन पाझरेल, दया येईल अखेरी दया घन पाझरेल. हलकेच ओम शांती सुरनभी उमटेल, हलकेच ओम शांती सुरनभी उमटेल, सुरनभी उमटेल. दया घन पाझरेल, दया घन पाझरेल. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर अलवर रचना. कवी वैभव जोशींच्या या ओळी किती सार्थ आहेत. त्या निराकार शक्तीच्या हातांना नाही गणती, त्या निराकार शक्तीच्या हातांना नाही गणती. लिलया जिने आवरली ही विस्कटलेली धरती. हे कसे अचानक घडले, हे कसे अचानक घडले नाहीच कुणाला पत्ता, हे कसे अचानक घडले नाहीच कुणाला पत्ता. आम्ही अजूनही म्हणती येथे चालते आमचीच सत्ता, येथे चालते आमचीच सत्ता. अतिशय सुंदर रचना ताई, धन्यवाद. काव्यरसिक हो, एकाहून एक सरस आणि तरल अशा अभिजात रचना आज सर्व सहभागी मान्यवर कवींनी आपल्या पुढे सादर केल्या आहेत. त्या नक्कीच आपल्या मनास स्पर्शून गेल्या असतील. आता वळूया आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे. मी माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट विलास अत्रे सरांचे आभार मानते. ऑनलाईन कवी संमेलनासाठी आपला बहुमूल्य वेळ दिलात. तसेच आजचे आपले प्रमुख अतिथी डॉक्टर स्नेहसुधा कुलकर्णी, माननीय डॉक्टर संदीप अवचट सर, माननीय राजेंद्र शहा सर यांचेही मी साहित्यदीप प्रतिष्ठान आणि फुलोराच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. तसेच आपल्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय श्री वी सु चव्हाण सर तसेच माननीय श्री चंद्रशेखर मोरे यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. सर्व सहभागी मान्यवर कवी कवयित्रींचे आजच्या या अभिजात मैफिलीसाठी मी मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर मी माननीय श्री सुनील सातपुते सर, संस्थापक अध्यक्ष फुलोरा, तसेच माननीय श्री धनंजय तळवळकर सर, कार्याध्यक्ष साहित्यदीप प्रतिष्ठान, आणि माननीय ज्योत्स्नाताई चांदगुडे, साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा यांचेही मी देवाक काळजी रे या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. खरोखरच या कठीण प्रसंगामध्ये एक तोच सहारा आहे, एक त्यालाच आपली काळजी आहे. मनात पूर्ण विश्वास आहे की तो निराकार निर्गुण या परिस्थितीतूनही आपल्याला नक्कीच सही सलामत पैलतीरी पोहोचवेल. साऱ्या जगाला संकटातून लवकरच सुखाचा मार्ग दिसेल. अशा या अदृश्य निराकार निर्गुणापुढे आपण नतमस्तक होऊया आणि प्रार्थना करूया. सर्वेपि सुखिन सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. ओम ओम शांती शांती शांती. धन्यवाद.